ESR, दॅट इज एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. आता आपण बघतो खूप वेळ की ESR चेक करा, ESR चेक करा. ESR म्हणजे काय की जर तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन झाला असेल तर तुमचं ESR व्हॅल्यू वाढलेली असते. सो आपल्याला बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन बघायचं असेल त्यासाठी आपण ESR बघतो. जर ESR वाढलं म्हणजे बॉडीमध्ये कन्फर्म इन्फ्लेमेशन झालेलं आहे. सो ESR हे काय, इट इज अ ब्लड टेस्ट दॅट शोज इफ यू हॅव इन्फ्लेमेशन. आणि इन्फ्लेमेशन म्हणजे काय की तुमच्या बॉडीमध्ये जर काही इंजरी झाली किंवा काही इन्फेक्शन झालं तर आपली इम्युन सिस्टम त्याच्या अगेन्स्ट कसं रिस्पॉन्ड करते, इन्फ्लेमेशन घडवून इन्फ्लेमेशन करते आणि मग ते प्रोटेक्ट करते स्वतःला. सो इन्फ्लेमेशन थ्रू आपली इम्युन सिस्टम इंजरी वगैरेपासून आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करते. सो इन्फ्लेमेशन इज इम्युन सिस्टम्स रिस्पॉन्स टू इंजुरी, इन्फेक्शन, कॅन्सर किंवा ब्लड डिसऑर्डर्स. सो काय बघितलं आपण, ESR हे कधी करतो आपण, तेव्हा इन्फ्लेमेशन चेक करायचं असेल. इन्फ्लेमेशन झालं रे झालं, ESR व्हॅल्यू वाढतीच आपल्या बॉडीची. आता नेक्स्ट आपण बघूया प्रिन्सिपल काय असतो ह्याचा. आता प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलं आपण, ESRमध्ये काय करतो, आपण अशी एक वर्टिकल ट्यूब घेतो, त्याच्यामध्ये आपण आपलं जे काही ब्लड सॅम्पल कलेक्ट केलं आहे तो त्यात टाकतो आपण. मग ती जी ट्यूब आहे ती तशीच 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायची. ती तशीच साईडला ठेवून दिली ना आपण, 1 तासानंतर काय होतं, जे काही आपले RBCs आहेत ते खाली सेडिमेंट होऊन जातात आणि जे प्लाझ्मा आहे ते वरती सेपरेट होऊन जातं. आता कसं होतं, जेव्हा इन्फ्लेमेशन होतं ना ते आपले RBCs जरा हेवी होतात, ज्याच्यामुळे खूप जास्त RBCs खाली सेटल होतात. नॉर्मली आपले RBCs थोडे लाईट असतात, म्हणजे एवढे हेवी नसतात, त्यामुळे ते जास्त खाली सेटल होत नाहीत. ते असं म्हणजे थोडे स्पेसनी राहतात. पण जर ते जड झाले तर सगळेच्या सगळेच खाली जाऊन सेटल होणार ना. सो अशा केसमध्ये मग ESR आपल्याला वाढलेला दिसतो. आता या डायग्राममध्ये बघू शकता, इन्फ्लेमेशनच्या कंडिशनमध्ये एवढे हेवी झालेत की ते पार 80पर्यंत गेलेत. त्यामुळे इथे आपली ESR व्हॅल्यू 80 येते. पण नॉर्मली एवढे हेवी नसतात RBCs, त्याच्यामुळे आपली नॉर्मल ESR व्हॅल्यू 10 वगैरे असते, 0 to 10 वगैरे असते. सो हा असतो त्याचा प्रिन्सिपल. काय झालं प्रिन्सिपल, व्हर्टिकल ट्यूबमध्ये ब्लड ठेवलं, 1 तास साईडला ठेवून द्यायचं. मग 1 तासानंतर त्या RBCsला सेडिमेंट होऊ द्यायचं. ते सेडिमेंट होतात, 2 लेअर्स बनतात, प्लाझ्माची एक लेअर, RBCsची एक लेअर. मग त्या RBCs कुठपर्यंत सेडिमेंट झालेत ते असतं आपलं ESR व्हॅल्यू. जर इन्फ्लेमेशन असेल तर RBCs जरा जड होतात, ज्याच्यामुळे ते खूप जास्त खाली सेटल होतात, ज्याच्यामुळे ESRची व्हॅल्यू वाढते इन्फ्लेमेशनच्या केसमध्ये. मग आता नेक्स्ट बघूया की ESRची नॉर्मल व्हॅल्यू काय असते. मेल्समध्ये नॉर्मल व्हॅल्यू असते 0 to 10 mm ॲट 1 hour. आपण काय केलं, 1 तासासाठी ठेवलेलं ना. सो 1 तासामध्ये किती हाईटपर्यंत आपले सेटल होतात RBCs ते असतं आपलं त्या 1 तासामधलं ESR व्हॅल्यू. सो मेल्समध्ये ते असतं 0 to 10 mm ॲट 1 hour. फिमेल्समध्ये असतं 0 to 20 mm ॲट 1 hour. मग आता नेक्स्ट येतं इंटरप्रिटेशन, की त्या व्हॅल्यूमधून आपण बघतो की जर ते 100च्या वर असेल म्हणजे आपण म्हणतो की मार्कली एलिव्हेटेड ESR आहे. जर ते 20 to 100 mm असेल म्हणजे मॉडरेटली एलिव्हेटेड आहे. आणि जर कधी कधी तर 0 to 1 mmच असतं, म्हणजे ते एकदमच लो लेवल्स ऑफ ESR असतात. आता ह्याच्यावरून काय काय कळतं आपल्याला हे बघूया. जर आपलं मार्कली एलिव्हेटेड असेल म्हणजे 100च्या पण वर असेल म्हणजे डेंजर लेवलचं इन्फ्लेमेशन झालं ना, त्यामुळे एवढी डेंजर व्हॅल्यू येते. आता एवढं इन्फ्लेमेशन कधी असू शकतं, जर प्लाझ्मा सेल्सचा कॅन्सर झाला आहे किंवा ब्लड कॅन्सर असेल किंवा ब्लड प्रोटीन्समध्ये काही डिसऑर्डर असेल, कारण ब्लडमध्येच RBCs वगैरे असतात, RBCsमध्येच प्रोटीन असतं. हिमोग्लोबिन हे पण एक प्रोटीन आहे ना, त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर ते सेडिमेंटेशन जास्त होणार. सो ब्लड प्रोटीन डिसऑर्डर्स किंवा प्लाझ्मा सेल्सचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर किंवा टेम्पोरल आर्टेरायटिस म्हणजे आर्टेरायटिस म्हणजे आर्टरीजमध्ये इन्फ्लेमेशन झाले, ते पण टेम्पोरल रिजनच्या आर्टरीजमध्ये इन्फ्लेमेशन झाले, त्याच्यामुळे सुद्धा आपलं ESR काउंट वाढू शकतं. ऑल्सो हायपरफिब्रिनोजेनेमिया म्हणजेच जे आपलं फिब्रिनोजेन आहेत ते जर खूप जास्त प्रोड्यूस झाले तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं ESR काउंट वाढू शकतं, कारण मग जास्त सेडिमेंट होईल ना आपल्या RBCs, कारण फिब्रिनोजेन जास्त झालं म्हटलं ते एकदम क्लस्टर करून त्यांना खूप अति सेडिमेंट करून टाकेल. सो जर फिब्रिनोजेन अति झाले असतील त्याच्यामुळे सुद्धा ESR व्हॅल्यू आपला अति येणार. सेकंड कॅटेगरीतली येते आपली मॉडरेटली एलिव्हेटेड, म्हणजेच 20च्या वर म्हणजेच 20 to 100च्या मध्ये जर असेल ESR दॅट इज मॉडरेटली एलिव्हेटेड. हे कधी येऊ शकतं, जर आपलं ॲक्टिव्ह इन्फ्लेमेशन असेल बॉडीमध्ये, लाईक रिम्युटेड आर्थरायटिस असेल ते आपल्याला ESR व्हॅल्यू 20 to 100मध्ये दिसती. किंवा काही क्रॉनिक इन्फेक्शन झाले असेल, लाईक TB असेल किंवा निओप्लास्टिक डिसऑर्डर्स असतील, अशा केसमध्ये आपल्याला 20 to 100च्या मध्ये ESR दिसतं. थर्ड कॅटेगरी येते लो लेवल्स ऑफ ESR. आता लो लेवल्स म्हणजे किती लो, पार 0 to 1 mm per hour एवढं कमी कधी कधी येतं. हे कधी येऊ शकतं, आपण मगाशी म्हटलं की हायपरफिब्रिनोजेन असतील,
तेव्हा अति वाढतं. जर हायपोफिब्रिनोजन असेल म्हणजे फिब्रिनोजन आहेच नाही म्हटलं ते RBCs एकत्र कसे येणार ना, मग ते एकदम वरतीच राहतात, ते सेडिमेंट होतच नाही. सो हायपोफिब्रिनोजेनेमियामध्ये आपल्याला लो लेवल्स ऑफ ESR दिसतात. मग अजून कधी ESRची लेवल कमी दिसू शकते आपल्याला? पॉलिसायथेमिया म्हणजे काय, आपण CBCच्या वेळेस बघितलेलं. पॉलिसायथेमिया म्हणजे जेव्हा हिमोग्लोबिनची लेवल नॉर्मलपेक्षा जास्त असते, अशा केसमध्ये सुद्धा ते आपल्या RBC सेडिमेंटच होत नाही, त्याच्यामुळे ESR व्हॅल्यू खूप कमी येते आपली. सो सेकंड झालं आपलं पॉलिसायथेमिया. नेक्स्ट येतं CHF, दॅट इज क्रॉनिक हार्ट फेलियर. अशा केसमध्ये पण ESR व्हॅल्यू कमी येते. आणि सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल ॲनिमिया आहे, त्याचा शेप विचित्र आहे, ते सेडिमेंटच होणार नाही नीट, मग कसं तुमची ESR व्हॅल्यू चांगली येणार ना, ESR व्हॅल्यू कमीच येणार. सो ह्या केसमध्ये लो लेवल ऑफ ESR व्हॅल्यू असते. सो काय काय आपण इंटरप्रेट केलं? मार्कली एलिव्हेटेड, मॉडरेटली एलिव्हेटेड आणि लो लेवल. हे कसं असतं? मार्कली म्हणजे 100च्या वर, मॉडरेटली म्हणजे 20 ते 100, लो लेवल म्हणजे पार 0 to 1 mm/h. आणि नॉर्मल रेंज काय असते? मेल्समध्ये 0 to 10 आणि फिमेल्समध्ये 0 to 20 mm/1 hour. सो हे झालं आपलं ESR. पण ESRचं महत्त्व काय असतं? आता जर ESR आपण एकदा केला आणि 80 आला, मग आपण ट्रीटमेंट सुरू केली, मग आता आपण कळणार कसं की आपली ट्रीटमेंट वर्क करते का नाही. मग थोड्या दिवसांनी परत ESR करायचं. जर ESR व्हॅल्यू खाली आले म्हणजे आपली ट्रीटमेंट चांगली चालली आहे. सो ESR करून आपल्याला हे पण कळतं की आपली ट्रीटमेंट कशी देते आपण, त्या ट्रीटमेंटचा फरक पडतोय का नाही. सो त्यामुळे ESR, दॅट इज एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, हे महत्त्वाचं असतं. हे काय सांगतं की बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन आहे की नाही.